उजनी धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प व मासेमारीचा खाजगी ठेका रद्द करण्यासाठी आंदोलन। उजनी धरणामध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मासेमारीचा खाजगी ठेका प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सिंचन भवन पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर इथं आंदोलन करण्यात आले। उजनी जलाशयाचं क्षेत्र सुमारे 30,000 हेक्टर असून धरणाच्या सभोवतालच्या परिसरातील हजारो मच्छीमारांच्या उपजीविकेचा आधार मासेमारी व्यवसाय आहे। त्यामुळे मासेमारीचा खाजगी ठेका दिल्यास स्थानिक मच्छीमारांच्या रोजगारावर व उपजीविकेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं आंदोलनकर्त्यांनी निवेदनात नमूद केलंय। या आंदोलनासाठी पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पप्पू भैया सल्ले, प्रतिष्ठित उद्योजक अक्षय भैया भोई हे उपस्थित होते। उजनी धरणातील सौर ऊर्जा प्रकल्प व मासेमारीच्या खाजगी ठेक्याची प्रस्तावित प्रक्रिया तातडीने रद्द करावी तसेच स्थानिक मच्छीमारांच्या हिताचं संरक्षण करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या आंदोलनाला इंदापूर, भिगवण, जेऊर, कंदर, टेंभुर्णी या ठिकाणाहून 4,000 ते 5,000 महिला व पुरुष या ठिकाणी सकाळपासून उपस्थित होते। काही व्यक्तींनी याबाबत मुलाखत दिली आहे। त्यात महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटना अध्यक्ष नंदकुमार नगरे, उपाध्यक्ष सीताराम नगरे तसेच महिलांमध्ये उज्ज्वला परदेशी यांनी मच्छीमार व्यक्तींची व्यथा मांडली। तसेच या ठिकाणी काही भाषणं झाली। त्यात अजोती या ठिकाणचे प्रतिष्ठित व्यक्ती विजय नगरे, सीताराम नगरे, संजय दरदरे तसेच यांनी भाषणातून व्यथा मांडल्या। तसेच स्वप्नील काणीचे यांनी सुंदर असे प्रस्तावना केली, जर का जलसंपदा विभागानं आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही कठोर आंदोलन करू अशी त्यांनी मागणी केली आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनानं या मागण्यांचा विचार करून अंतिम निर्णय 20 ऑगस्ट या दिवशी निर्णय सांगू असं आश्वासन दिलं। जर त्याच्या अगोदर टेंडर ओपन केल्यास सर्व मच्छीमार बांधव सडके मासे फेक आंदोलन करू असं सांगितले, अशी मागणी करण्यात आली आहे। DSP न्यूज लाईव्ह इंदापूर उपतालुका प्रतिनिधी विकास शंकर नगरे। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघटना समितीचा मी उपाध्यक्ष आहे। आज आंदोलन ह्यासाठी करतोय की आमची पोटाची खळगेभराची भाकरीच्या जलसंपदा खात्याने काढून घेतलेली आहे। मेन म्हणजे हा आमचा पारंपरिक हा मच्छीमाराचा व्यवसाय आहे। त्याच्यापासून हे ठेके पद्धत काढून आमचा व्यवसाय बाजूला सध्या आणि एका मोठ्या पंचावन्नच्या घशात ते घालतात। तर मला काय सरकार म्हणतं अन्न वस्त्र निवारा द्या आणि तुम्ही अन्न वस्त्र निवारा आमचा काढून घेता। तुम्ही आमच्या लोकांना मच्छीमार लोकांना तुमच्या परपंचा रस्त्या बांधता। त्या लेकरा बाळाचं शिक्षण आहे, त्याचं लग्न आहे, त्याला 2 वर्षाचं घर बांधायचं या, त्याला अंगामध्ये वस्त्र घ्यायचे, खायसाठी अन्न घ्यायचं या, ही सगळं एका साईडला काढून अन्न वस्त्र निवारा तुम्ही काय सांगता आणि अन्न वस्त्र निवारा आमचा तुम्ही काढून घेता। आम्हाला बाकी काय करायचं नाही। आमच्या उजनी धरणातला हक्क आमच्या मच्छीमाराला निघाला राहिला पाहिजे। कारण हा मच्छीमार कोण आहे? अटरपकड जातीचा मच्छीमार आहे। यापेक्षा भोई समाज नाही, प्रत्येक जातीचा मनुष्य ह्याच्यामध्ये मच्छीमारी करतो। कारण आहे त्याला एक सगळ्या समाजाच्या जातीच्या समितीच्या धरणामध्ये गेलेल्या आणि धरणात गेल्याच्या नंतर त्यांना मच्छीमारी केल्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही। त्यांच्या उपजीविका त्या मच्छीमारावर आहे। हा मच्छीमार प्रत्येक समाजाचा हा मच्छीमार आहे। प्रत्येक समाजाच्या मच्छीमाराला जगण्याची हमी पाहिजे। मला सांगा, दोन्ही जरा झालं आम्हाला कोण म्हणू शकते आमच्या तुम्ही घेतल्या, तुम्ही पाण्यात बुडल्या, आमची गरज मुठली पाण्यात बुडली, फक्त त्यांना आता मच्छीमार पाण्यात बुडवायचा राहिला, बाकी त्यांचं काय नाही। आम्हाला बाकी काय करायचं नाही। तुम्ही आता अजितदादांचे बॅनर आणलेले आहात, काय सांगाल तुम्ही? अजितदादा तुम्ही परत या तर सुमित्रा वहिनी आहे। उजनी धरण झाल्यापासून जवळजवळ 30 वर्ष उजनीमध्ये मच्छीबीज नव्हतं। आमच्या पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारींची वेळ आली होती आणि अशी असताना आदरणीय अजितदादांच्या हे लक्षात आलं आणि आदरणीय अजितदादांनी पुणे जिल्हा DPTCतून जिल्हा नियोजन समितीमधून जवळजवळ गेले 3 वर्ष झालं प्रत्येक वर्षी 2 कोटी मच्छीबीज हे उजनीमध्ये सोडत आहेत। आत्ता कुठं आमच्या मच्छीमारावर चांगले दिवस येत आहेत। आमची मुलं बाळं कुठेतरी चांगल्या शिक्षणासाठी आम्ही जात आहोत, घरदार व्यवस्थित बांधण्याचा प्रयत्न करत आहोत। तोपर्यंतच शासनाने आमच्या पोटावर पाय देण्याचं काम चालू केलं आहे। आमच्या तोंडातून घास काढून घेण्याचं हे काम करत आहेत। आम्ही आज अर्धी भाकरी खात आहोत, परंतु ही अर्धी भाकरी ही आमच्या हक्काची असून आज ते काढून घेत आहेत। आणि आपण आज या ठिकाणी बघत आहोत की आज हे महिला आणि पुरुष बांधवांसकट आज आम्ही आता पुढचं पाऊल काय असतं तुमचं? आता हा जर प्रकल्प रद्द झाला नाही, सौर ऊर्जा प्रकल्प आणि खाजगी ठेका रद्द झाला नाही तर आमचा पवित्र हा मंत्रालयापर्यंत आम्ही मोर्चा ओके चल समितीचा अध्यक्ष
आज आमच्या उजनीकरांनी 30,000 हेक्टरचं तलाव त्यामुळे त्याच्यात हजारो मच्छीमार मासेमारी करून आपली उपजीविका करतात. त्याच्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे दलित असतात, बहुजन असतात, सवर्ण असतात, या सर्व लोकांचे जातीचे लोक त्यात व्यवसाय करतात. मुळात हा धरण बांधले म्हणजे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी, इंडस्ट्रियल एरियासाठी. ह्याचं काम फक्त जलसंपदाने केलं पाहिजे. पण धरणात बांगलादेशी लोकांची घुसखोरी झाली म्हणून त्यांना 2008ला हस्तांतर करून मत्स्य विभागाचा हक्क काढून त्यांच्याकडे येतात. मुळात त्यांचं माशाच्या ह्याच्याबद्दल करण्याचं काहीच कारण नाही. टेंडर काढून बघून बोला. पण त्यांचं काम नसताना त्यांना आता सौर ऊर्जा प्रकल्प अंमलात आणला या तो 14,976 कोटीचा. त्याच्यामुळे एवढी दुर्गंधी, एवढे रेडिएशन होऊन कॅन्सरग्रस्त लोक होणार, पाण्याची दुर्गंधी होणार, माशाची उत्पत्ती होणार नाही आणि पाण्याची गटरगंगा होऊन जाणार. त्याच्यामुळं सोलापूर जिल्हा, पुणे जिल्ह्याला जी बाधित झालेला नगर जिल्ह्याला हे लोक सगळे आजारग्रस्त होऊन जातील. म्हणून आमची एक मागणी की सौर ऊर्जा प्रकल्प पहिला रद्द झाला पाहिजे. दुसरा विषय, आता ह्यांना चाचपणी टेंडर तयार केले, आता काढले या टेंडरिंग केलेलं आहे. तर चाचपणी टेंडरिंग असं कुठं झालं असतं ते ह्यांना आम्हाला अंधारात ठेवून काम करायचं झालं आहे. आणि यांचा त्यांना 243 कोटींचा असा त्यांना अंदाजे त्याच्यातला उत्पादनाचा सोर्स दाखवलेला आहे. त्याच्यामुळं इथं जे मासेमारी करून व्यावसायिक आहेत ती व्यावसायिक संपुष्टात त्याला गुलामगिरीच्या छायेत जातात, गुंडगिरी वाढेल. तर आम्ही सौर ऊर्जा प्रकल्प पहिला रद्द झाला पाहिजे. मासेमारीचा ठेका त्यांना रद्द केला पाहिजे आणि त्यांना जर महसूल गोळा करता येत नसेल 5 पद्धतीने तर त्यांना आमच्या फिशरी डिपार्टमेंटला ह्याचा अधिकार त्यांना बहाल केलं पाहिजे. आणि आदरणीय अजितदादा जोपर्यंत होते तोपर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारच्या आमच्या उजनी धरणात असेल परिसरातल्या मच्छीमारांवर असे कधीच वेळ आली नव्हती आणि येऊनही दिली नव्हती. दादांनी उलट आम्हाला 3 वर्ष 2 कोटीचा निधी टाकला. संजय मामांनी इकडून सोलापूर जिल्ह्यातनं 50 लाखाचा 3 वर्ष निधी टाकला. दत्तामामा भरणेंनी त्यांचा पाठपुरावा केला. सगळ्या मंत्र्यांनी त्या परिसरातल्या प्रतिनिधींनी सहकार्य मच्छीमारांना केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही शासनाला अजून एकदा विनंती करतो, जर सौर ऊर्जा प्रकल्प मासेमारीचा ठेका रद्द नाही केला तर ह्याच्यापेक्षाही आक्रमक आमचे आंदोलन चालू राहतील.